जय गुरुदेव. आपला चालू असलेला विषय सहज जीवन. आजच्या विषयामध्ये आपण निवडलेला जो विषय आहे सद्गुरूंचे जीवनामधील महत्त्व. आजचा असणारा हा भाग माझे आईवडील, माझे परमपूजनीय नारायणकाका ढेकणे महाराज व परमपूजनीय श्री दत्तात्रय कवीश्वर महाराज यांच्या चरणी अर्पण करून या विषयाला सुरुवात करत आहे. सद्गुरूंच्या जीवनामधील महत्त्व हा विषय आपण निवडलेला आहे. माणूस अहोरात्र प्रपंचामध्ये गुंतून गेलेला आहे. संसारामधील असणारे सर्व सुख प्राप्त करण्यास मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. शिक्षण घेतो आहे, नोकरी करतो आहे आणि स्वतःच खूप मोठा होण्याचा विचार करतो आहे. वेगवेगळ्या प्रकारची सुखसाधने घेतले म्हणजे स्वतः फार मोठा झाला आहे असं स्वतःला समजू लागतो आहे. परंतु जोपर्यंत आपल्या मनातील असणारे विचार हे विशाल होत नाही, आपले मन हे शांत होत नाही, आपल्या मनाला जोपर्यंत आपल्याला समाधान प्राप्त होत नाही तोपर्यंतचे हे व्यावहारिक असणारे प्रयत्न थोडेसे कमीच पडत आहेत असे मला वाटते. मग खरे प्रयत्न आपण ह्या व्यावहारिक बाजू सांभाळत असताना सुद्धा मानवाने या गोष्टीकडेही लक्ष द्यायला पाहिजे असे मला वाटते. जसं की माणसाने एक प्राधान्याचा क्रम ठरवला पाहिजे. सांसारिक गोष्टी प्राप्त होण्यासाठी जसा माणूस आपल्या क्रमाने प्रयत्न करत असतो, त्याचप्रमाणे आपल्या मनाला शांती मिळण्यासाठी, समाधान मिळण्यासाठी या प्रकारचा प्रयत्न आपल्या जीवनामध्ये ठेवला असता त्याला त्या प्रकारचा यश त्याला प्राप्त होईल याबद्दल शंका नाही. माणूस पैशाच्या पाठीमागे लागलेला आहे, स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही आहे. त्यामुळे त्याने प्राधान्यतः सर्व कामे सोडून प्रथमतः त्याने स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यावं. शरीर उत्तम बनवावे, वेळेवरती भोजन करावं, 100 कामं हातची बाजूला ठेवावीत. त्याच्यानंतर जे काही 100 कामे हातातली बाजूला सोडून द्यावीत आणि हजारो कामे सोडून स्नान करावे. लाखो कामे सोडून दान करायला पाहिजे. येणारा पैसा हा सर्व मार्गाने चांगलाच येतो ह्याची आपल्याला शाश्वता नसते. त्यामुळे आपल्या घरामध्ये दुःख वगैरे प्राप्त होऊ शकतो. त्यातील काही भाग म्हणून आपण दानधर्म करावा आणि कोटी कामे सोडून जे काय सर्वात महत्त्वाचं आहे प्रभूचं नामस्मरण करावं. अशा प्रकारचा आपल्या जीवनामधील क्रम ठेवला असताना आपल्या जीवनामध्ये सत्संगाला प्राप्त होण्यास सुरुवात होते. सत्पुरुषांची गाठभेट पडायला लागते. चांगल्या लोकांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्या जीवनामधील जे उद्दिष्ट आहे, मी कोण आहे ही जिज्ञासा माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. ही जिज्ञासा निर्माण झाल्यानंतर त्या पद्धतीने तो माणूस प्रयत्न करायला लागतो. त्या प्रकारची लोके त्याला मिळायला लागतात. त्याकरता आपल्या जीवनामध्ये संतांची चरित्रांची वाचन करावी. संतांचं जीवन कशा पद्धतीने जगलेले आहे त्यांचा आदर्श आपल्यासमोर ठेवावा. वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या आहेत त्या कथा श्रवण कराव्यात. कथेंच्याकडे आपलं लक्ष घ्यावं, त्यातील असणारा बोध घ्यावा, आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष आचरणास सुरुवात करावी. असे केलं असता आपल्या जीवनाला एक प्रकारचं वळण मिळायला लागून एक मनामध्ये समाधान आणि स्थिरता प्राप्त व्हायला लागते. खरं तरी त्याचा प्रयत्न हा पुढंच होणार आहे, त्याचा फायदा हा पुढंच होणार आहे. हळूहळू आपण त्याबद्दलही पाहतच आहोत. या कथेंच्याकडे असणाऱ्या ज्या संतांनी सांगितलेल्या कथाच्या श्रवण केल्या असता अथवा वाचन केलं असता आपलं एकाग्र चित्ताने त्या ठिकाणी आपण ऐकलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण नोटा मोजत असताना एकाग्र चित्ताने मोजत असतो, त्याचप्रमाणे कथा श्रवण करत असताना पूर्ण इंद्रिय त्या कथेंच्या माध्यमातच लागली गेली पाहिजेत आणि त्या कथेचा सार आपल्या जीवनामध्ये उतरण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. बोलाची भात आणि बोलाचीच कढी असे राहता कामा नये. एक ठिकाणी कथा चाललेली होती आणि एक माणूस कोणत्या विचारामध्ये होता काय माहीत नाही. महाभारताची कथा, रामायणाची कथा चालू आहे आणि रामायणाची कथा झाल्यानंतर तो माणूस उठून उभा राहतो आहे आणि त्या महाराजांना विचारतो, अहो महाराज, माझा एक प्रश्न आहे. मला एक गोष्ट लक्षात आलेली नाही आहे, रावण राक्षस होता का राम राक्षस होता? त्या ठिकाणी असणाऱ्या त्या पुरोहिताने
महाराजांनी सांगितलेलं आहे, अरे बाबा, ना रावण राक्षस होता ना राम राक्षस नव्हता, राक्षस तर मी आहे की मी तुला समजावून शकलो नाही. या प्रकारचं दुःख त्याने त्या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे. हे कारण घडलेलं असं आहे की त्या गोष्टीकडं त्याचं लक्ष नव्हतं. पारमार्थिक गोष्टीकडे आपलं लक्ष असलं पाहिजे, आपलं उद्दिष्ट राहिलं पाहिजे. ते या प्रकारचं उद्दिष्ट बाळगलं असताना, आपण या पद्धतीचं जीवन आचरण केलं असताना आपल्याला द्रव्यशुद्धी व्हायला लागते. आपण आपल्या ज्या आईवडिलांच्या पोटी, ज्या आईवडिलांनी आपल्याला या संसारामध्ये आणून सोडलेलं आहे, या संसारामधून आपल्या खऱ्या असणाऱ्या संसाराच्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला स्वतःच्यामध्ये आत्मशुद्धी करून घ्यायला केली गेली पाहिजे. ती नामस्मरणाने घडेल. त्याबरोबर केला आपण शुद्ध प्रकारचं अन्नसेवन केलं असता शारीरिक शुद्धी देखील घडेल आणि दानधर्म केल्या असता आपल्या हातून द्रव्यशुद्धी घडेल. आणि अशा प्रकारची द्रव्यशुद्धी, अन्नशुद्धी आणि आत्मशुद्धी घडायला लागल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंचा प्रवेश व्हायला वेळ लागत नाही. आपल्या जीवनामध्ये किती प्रकारचं आपण महत्त्व देतो आहोत. आपण वेगवेगळ्या कथा पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येत आहे, आपल्याला सर्वांना ज्ञात असणारा एक श्लोक आहे गुरूंच्याबद्दल, सद्गुरूंच्याबद्दल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुस्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरू तिन्ही रूपामध्ये एक रूपामध्ये आहे. जसं सृष्टीची निर्माता आहे ब्रह्मदेव आहे आणि सृष्टीला सांभाळणारे हे विष्णू आहेत आणि या संसाराचा नाश करणारे हे शिव आहेत. अशी तीन वेगवेगळ्या प्रकारची रूपं आहेत. पण ही तिन्ही रूपं सद्गुरूंच्यामध्ये विद्यमान आहेत. ज्या आईवडिलांच्या पासून आपला जन्म झालेला आहे, त्या परमपिताच्या संसारातून, आपल्या घरातून आपल्याला आपण या संसारामध्ये आपल्या आईवडिलांनी आणलेलं आहे. या मोहजाळामध्ये आपण सापडलेलो आहोत. हा एक आपला असलेला जन्म झालेला आहे आणि या प्रकारच्या जन्म झाल्यानंतर आपण सुखदुःख अनुभवतो आहेत. हे संसारच म्हणजे नित्य आहे असं समजतो आहेत. शाश्वत असणाऱ्या आपल्या घराला आपण विसरून गेलेलो आहोत. त्याचा बोध आणि त्याचा शोध करून देण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपल्याला सद्गुरू हे प्रविष्ट होत असतात. सद्गुरू हे प्रयत्न करून सद्गुरूंचा आपल्या जीवनामध्ये एक प्रविष्ट केले असतात. त्यांचा आपला हा झालेला जन्म आहे, त्यांची कृपादृष्टी झाली असताना आपल्याला दुसरा जन्म प्राप्त होतो. कारण जे सद्गुरू आहेत त्यांच्या कृपेमुळे आपण परमात्म्याच्या ओढीला, परमात्म्याच्या घराच्या वाटचालीला समजून घेण्याचा प्रयत्न करायला लागतो. या प्रकारे आपला दुसरा जन्म झाला आहे अशा प्रकारचं एक सांगितलं जातं. म्हणजे सद्गुरूंची कृपा घडल्यानंतर आपला जन्म हा दुसरा जन्म धरला जात असतो. सद्गुरू हे ज्याप्रमाणे विष्णू या संसाराचं संरक्षण करत असतात, त्याच प्रकारचा एक भाग या ठिकाणी आलेला आहे. सद्गुरूंचे हे विष्णूचे स्वरूप स्वतःच्या शिष्याचा कोणत्या प्रकारे सांभाळ करत असतात याबद्दलची आपण आता एक ठिकाणी माहिती पाहणार आहोत. ब्रह्मदेवापासून जो आपला दुसरा जन्म झालेला आहे, आता विष्णू कोणत्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये कार्य करतात, कसे सद्गुरू आपल्यामध्ये कार्य करतात याबद्दलची एक कथा आपण पाहणार आहोत. एके दिवशी काय झालेलं आहे, एक संत पुरुष सद्गुरू व शिष्य त्यांचे जंगलामधून बाहेर पडलेले आहे, जंगलामध्ये गेलेले आहे. एका गावावरून दुसऱ्या गावाला जायचं होतं. वाटेमध्ये जंगल लागलेलं आहे, रात्रीचा सुमार झालेला आहे. त्या ठिकाणी दोघांनी सत्संग केलेला आहे, नामस्मरण केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे आणि थोडासा फलाहार घेऊन ते त्या ठिकाणी झोपी गेलेलं आहे. शिष्य झोपी गेलेला आहे, पण सद्गुरूंचं हे योगी असल्यामुळं त्यांची निद्रा ही त्या मानाने कमी असते, कमी झोपत असतात. आणि यावेळेस एक प्रसंग असा घडलेला आहे. एक अकराळ विक्राळ मोठा असा सर्प नागराज त्या ठिकाणाहून तो येत आहे आणि तो शिष्याकडे जात आहे हे पाहतात. सद्गुरू म्हणतात, अहो नागराज, आपण कुणाकडे चाललेला आहात?
त्यावेळेस तो नागराज सद्गुरूंना म्हणतो आहे, हा तुझा जो शिष्य आहे, या शिष्याने मला पूर्वीच्या जन्मामध्ये मला ठार मारलेला आहे. मी ह्याचा बदला घेण्यासाठी मी ह्याला चावण्यासाठी इथं आलेलो आहे. सद्गुरूंचं अंतःकरण हे प्रेमाने भरलेलं असतं. सद्गुरू विचार करतायत, माझ्या जीवनाचं तर भलं झालेलं आहे, या शिष्याच्या जीवनाचं भलं होणं हे महत्त्वाचं आहे. त्याचं जर समजा आपण कल्याण करू शकलो नाही तर मी गुरु म्हणून घेण्यास पात्र ठरणार नाही. कारण गुरूंची ही शिष्याला सन्मार्गाला लावण्याची एक मोठी जबाबदारी असते. आमचे महाराज म्हणतात, सद्गुरुपद हे म्हणजे तप्त तव्यावरती बसल्यासारखं आहे. याकरता स्वतःच्या सद्गुरू होण्याची काही लोकांच्या मनामध्ये तीव्र इच्छा असते, पण ते पद तितके सरळ नाही आहे. त्याचा त्रासही त्या सद्गुरूस भोगावा लागतो. शिष्याचे दुःखही सद्गुरूस भोगावे लागतात. जोपर्यंत शिष्याचं कल्याण होत नाही तोपर्यंत सद्गुरूंनी त्याला अशा प्रकारे मोकळे टाकता कामा नये. म्हणून सद्गुरू बनण्यापेक्षा आपण मार्गदर्शक बनावं, जीवनामधील लोकांना चांगल्या प्रकारचे सल्ले द्यावेत, अशा प्रकारची एक गोष्ट या ठिकाणी मला लक्षात येत आहे. मग ते सद्गुरू म्हणतायत, माझ्या तर जीवनाचं कल्याण झालेलं आहे, हा माझा असणारा शिष्य आहे, ह्याचं आज कल्याण व्हायचं आहे, ह्याचं वाय जायचं आहे, अजून ईश्वर प्राप्ती ह्याला व्हायची आहे. तो सरपास म्हणतायत, तू ये आणि मला चाव, पण ह्याला तू सोडून दे. या प्रकारचा असणारा उदात्त भाव जो विष्णूने या जगाचा सांभाळ करतात, त्याचप्रमाणे आपले असणारे सद्गुरू आपल्या शिष्याचा सांभाळ करत असतात. जे शंकर या जगताचा त्राही करून नाश करतात, अशा प्रकारचं सामर्थ्य असणारे शंकर महादेव यांचा तिसरा डोळा उघडल्यानंतर हा संसाराचा नाश होतो आहे. परंतु ज्यावेळेस सद्गुरू रूपामधील असणाऱ्या शिवाचा शिष्याच्या मस्तकावरती असताना हात ठेवला असताना त्याच्या मनामध्ये उठणारे जे विचाराचं काहूर, मनामध्ये असणारी अशांतता ही त्या सद्गुरूंच्या मस्तकावरती ठेवलेल्या स्पर्शामुळे नाहीशी होते आणि तो जीव सुखी आणि समाधानी प्राप्त होतो. अशा प्रकारे तिन्ही प्रकारच्या असणारे जे कार्य आहे, ब्रह्मदेवाचं, विष्णूंचं आणि शिवाचं कार्य, हे एकमेव असणारे सद्गुरू तिन्ही प्रकारचे गुण त्यांच्यामध्ये विद्यमान असतात. अशा प्रकारचं विधायक असणारं कार्य हे सद्गुरूंच्या हातून घडत असतं. म्हणूनही आपण लोकांनी आपल्या जीवनामध्ये सद्गुरू करून घेण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती मार्गक्रमण करावे, आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं, अशा प्रकारचा भाग मला लक्षात येत आहे. म्हणून हा आजचा आपल्याला असलेला विषय मी या ठिकाणी निवडलेला आहे. संसार तर आपल्याला करायचा आहे, संसारातून बाहेर पडणं शक्य नाही, पण मनाच्या अवस्थेसाठी, मनाच्या स्थिरतेसाठी, मनाच्या शांततेसाठी असणारी ही जिज्ञासा सद्गुरूंच्या जीवनामध्ये प्रविष्ट होण्याने आपणास प्राप्त होते आणि खरा जीवनाचा अर्थ आपल्याला कळतो व त्यामुळे आपण त्या मार्गाला लागतो, त्याप्रमाणे प्रयत्न करायला लागतो व आपणास त्या असणाऱ्या ईश्वराचे स्वरूप हळूहळू लक्षात यायला लागते. याकरता आपणा सर्वांस माझी एक विनंती आहे, आपण आपल्या जीवनामध्ये सद्गुरू प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा जे गुरु म्हणून सांगितलेले आहेत, जे शेगाव निवासी गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज, गोंदवलेकर महाराज, नरसिंह सरस्वती महाराज, श्रीपाद श्री वल्लभ महाराज, श्री रामदास स्वामी, तुकाराम महाराज यांना आपलं सद्गुरू मानून आपल्या जीवनामध्ये त्यांचं जीवनामधील त्यांनी केलेली जे कार्य आहे हे लक्षात घेऊन आपल्या जीवनामध्ये आपण त्या पद्धतीने वागावं, अशा प्रकारचा त्यांचा उपदेश आपल्या मनामध्ये धारण करावा आणि आपले जीवन सार्थक करून घ्यावे असे मला वाटते. आजचा हा असणारा विषय माझे असणारे आईवडील नारायण काका ढेकणे महाराज व परमपूजनीय श्री ब्रह्मश्री श्री दत्तात्रय कवीश्वर महाराजांच्या चरणी अर्पण करून आजचा विषय मी या ठिकाणी थांबवतो आहे. धन्यवाद.